Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. तो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हे जे अल्जेब्राचं चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 2 याचे व्हिडिओ बघतोय आणि आज आपला आहे लेक्चर नंबर 11. सो जर तुम्ही याच्या मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्लेलिस्टची लिंक दिली आहे, जाऊन तुम्ही ते क्लिक करा. तुम्हाला चॅप्टर नंबर 2 चे सगळे व्हिडिओज तिथं मिळतील. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत ते बघू. सगळ्यात पहिला टॉपिक जो आपण बघणार आहोत तो आहे रिलेशन ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. जर तुम्ही याचा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 टॉपिक शिकलो. पहिला टॉपिक होता डिस्क्रिमिनंट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि दुसरा टॉपिक होता नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ओके, हे 2 टॉपिक शिकल्यानंतर आता तिसरा टॉपिक येतं की क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे रूट्स फाइंड आउट केले, पण त्या 2 रूट्स मध्ये काय रिलेशन आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. सो पहिला आपल्याला कन्सिडर करावं लागेल की जे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. आणि स्टँडर्ड फॉर्म आहे ax² + bx + c = 0. पहिली गोष्ट काय कन्सिडर करणार की जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते ह्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. दुसरी गोष्ट की अल्फा आणि बीटा हे 2 रूट्स आहेत त्या इक्वेशनचे. कोणते 2 रूट आहे? अल्फा आणि बीटा. जर ह्या 2 गोष्टी असतील तर आपल्याला 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. पहिला फॉर्म्युला आहे अल्फा + बीटा = -b/a होतो. आणि दुसरा फॉर्म्युला आहे अल्फा × बीटा. सो याला इरेज करते. अल्फा × बीटा होतो c/a. सो हे 2 फॉर्म्युले आपण का लक्षात ठेवणार आहे? कारण याच्यावरून आपण रिलेशन ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन शोधू शकतो. काय सांगितलं मी की जर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये दिलेलं असेल आणि त्या इक्वेशनचे 2 रूट्स आहे, पहिला रूट आहे अल्फा आणि दुसरा रूट आहे बीटा, तर त्याचे 2 रिलेशनशिप निघतात. ह्या दोघांचं ऍडिशन केलं तर -b/a येतं आणि ह्या 2 रूट्सचं मल्टिप्लिकेशन केलं तर c/a येतं. ओके, सो हे 2 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करू, ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला आत्ता जो आपण कन्सेप्ट शिकला तो वापरायचा आहे. क्वेश्चन काय दिला आहे? इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन हे दिलेलं आहे. देन फाइंड अल्फा + बीटा आणि अल्फा × बीटा. क्वेश्चन सिंपल आहे. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलेलं असेल आणि तुम्हाला हे पण सांगितलंय की त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट्स आहे. पहिला रूट आहे अल्फा आणि दुसरा रूट आहे बीटा. शोधायचं काय आपल्याला? अल्फा + बीटा आणि अल्फा × बीटा. पहिली स्टेप करायची की चेक करायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का. सो हे इक्वेशन आपण आता याच्या खाली लिहू. 2x² + 6x - 5 = 0. तो आता ax² तर बरोबर दिसतोय, प्लस bx च्या खाली सुद्धा बरोबर आहे, पण प्लस c च्या खाली आपल्याला लिहावं लागेल प्लस, आणि हा जो -5 आहे याला ब्रॅकेट मध्ये लिहावं लागेल =0. सो स्टँडर्ड फॉर्म मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळालं. स्टँडर्ड फॉर्म मिळाल्यानंतर a, b आणि c हे 3 व्हॅल्यूज काढू. a ची व्हॅल्यू येणार 2, b ची व्हॅल्यू येणार 6 आणि c ची व्हॅल्यू येणार -5. तो आता 3 व्हॅल्यू आपल्याला मिळालाय. फाइंड आउट काय करायचंय? अल्फा + बीटा आणि अल्फा × बीटा. सो अल्फा + बीटा
फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे -b डिवाइड बाय a. सो इक्वल टू येणार मायनस b ची व्हॅल्यू आहे 6 डिवाइड बाय a ची व्हॅल्यू आहे 2. सो 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6. सो अल्फा प्लस बीटा इक्वल टू आलं -3. दुसरं आता अल्फा मल्टीप्लाइड बाय बीटा फाइंड आउट करायचंय. सो याच्यासाठी फॉर्म्युला होता c डिवाइड बाय a. आता c ची व्हॅल्यू आहे -5 आणि a ची व्हॅल्यू आहे 2. सो फायनली आपण काय लिहिणार, अल्फा मल्टीप्लाइड बाय बीटा इक्वल टू आलं -5 डिवाइड बाय 2. सो आपल्याकडे जे विचारलं होतं त्याचं आन्सर मिळालंय. पहिलं विचारलं होतं अल्फा प्लस बीटा ज्याची व्हॅल्यू आली -3 आणि दुसरं विचारलं होतं अल्फा मल्टीप्लाइड बाय बीटा ज्याची व्हॅल्यू आलेली आहे -5/2. ओके, सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सिंपल आहे, याच्यात फक्त 2 छोटे प्रॉब्लेम्स होते, 2 छोटे फॉर्म्युले होते, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे होते. ठीक आहे. आता दुसरा प्रॉब्लेम बघू. याच्यामध्ये दिला आहे द डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ इक्वेशन x² - 13x + k = 0 इज 7. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. तो सगळ्यात आधी क्वेश्चन मध्ये काहीच नाही बघायचं. सगळ्यात पहिलं बघायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलंय. दुसरी गोष्ट त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये. ठीक आहे. सो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. x² - 13x + k = 0. सो इथं येणार 1x² प्लस हा -13 ला ब्रॅकेट मध्ये लिहू प्लस k = 0. सो स्टेप नंबर 1 मध्ये आपण जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं होतं त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं. स्टेप नंबर 2 मध्ये a, b आणि c ची व्हॅल्यू शोधायची. सो a ची व्हॅल्यू मिळाली 1, b ची व्हॅल्यू मिळाली -13 आणि c ची व्हॅल्यू मिळाली आहे k. सो हे 3 गोष्टी आपण इथून फाइंड आउट केल्या. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं होतं डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ इक्वेशन आर 7. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेलं असतं आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये आपल्याला रूट्स माहिती असतात. रूट्स काय असतात त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, अल्फा आणि बीटा. आणि हे काय म्हणताय, अल्फा बीटा ह्या दोघांचा डिफरन्स जर केला तर तो येतो 7. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 1. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे काय, अल्फा प्लस बीटा जर केलं तर त्याचा फॉर्म्युला येतो -b डिवाइड बाय a. सो याचा अर्थ आपण काय लिहिणार, अल्फा प्लस बीटा इक्वल टू b ची व्हॅल्यू आहे -13 आणि a ची व्हॅल्यू आहे 1. सो इथं आलं मायनस आणि मायनस प्लस डिवाइड बाय 1 जर केलं तर आलं 13. सो अल्फा प्लस बीटा इक्वल टू मिळालं 13 आणि हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. इक्वेशन नंबर 1 तर क्वेश्चन मध्येच दिला होता, पण इक्वेशन नंबर 2 आहे तो आपण फाइंड आउट केलाय. इक्वेशन नंबर 2 कशावरून फाइंड आउट केला, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती होता, अल्फा प्लस बीटा इक्वल टू -b डिवाइड बाय a, आणि त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळालं. सो आता आपण इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ला ऍड करणार. सो स्टेप नंबर 3 मी लिहिली आहे, ऍड इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 होता अल्फा मायनस बीटा इक्वल टू 7 आणि इक्वेशन नंबर 2 आहे अल्फा प्लस बीटा इक्वल टू 13. ह्या दोघांना आपण करणार ऍडिशन. आता अल्फा प्लस अल्फा इक्वल टू होणार 2 अल्फा
मायनस बीटा आणि प्लस बीटा जर केलं तर ते झालं 0. 7 + 13 20. सो 2 अल्फा इक्वल टू मिळालं 20. आणि अल्फाची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय करणार, 20 डिवाइड बाय 2 विच इज इक्वल टू मिळालं 10. सो इथून आपल्याला अल्फाची व्हॅल्यू मिळाली. आता अल्फा माहिती आहे तर आपण बीटा पण शोधू शकतो. बीटा फाइंड आउट करण्यासाठी अल्फाची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. सो पुट अल्फा इक्वल टू 10 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, अल्फा मायनस बीटा इक्वल टू 7. सो इथं 10 पुट करणार, मायनस बीटा इक्वल टू 7. सो मायनस बीटा तसंच ठेवलं, इक्वल टू 7 मायनस 10. सो मायनस बीटा इक्वल टू 7 मायनस 10 केल्यावर आन्सर येतं -3. आता ही निगेटिव्ह साईन आणि ही निगेटिव्ह साईन आपण कट करणार. सो बीटा इक्वल टू आलं 3. बघा अल्फा पण मिळालं, बीटा पण मिळालं, पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, के ची व्हॅल्यू. सो आता आपलं लास्ट एक फॉर्म्युला वाचलाय, त्या फॉर्म्युलाला आपल्याला वापरावं लागेल. फॉर्म्युला आहे अल्फा मल्टीप्लाइड बाय बीटा इक्वल टू काय, करेक्ट, सी डिवाइड बाय ए. आता अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू काय आपल्याकडे, अल्फाची व्हॅल्यू आहे 10, बीटाची व्हॅल्यू आहे 3 इक्वल टू सी ची व्हॅल्यू आहे के आणि ए ची व्हॅल्यू आहे 1. सो 10 मल्टीप्लाइड बाय 3 केल्यावर 30 येतं आणि इथं येणार के. सो फायनली के ची व्हॅल्यू काय मिळाली, 30. ओके, आणि हे आपलं फायनल सोल्युशन आहे. सो ह्या क्वेश्चन मध्ये आपण 2 फॉर्म्युले वापरले, जे 2 फॉर्म्युले आपल्याला रिलेशन ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सांगितले होते. सो अशा टाइपचे प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला कधी कधी क्वेश्चन मध्ये येऊ शकतात, ज्याच्यामध्ये डायरेक्टली विचारलं नसेल तुम्हाला की रिलेशन ऑफ रूट्स फाइंड आउट करा, पण त्याच्यासाठी तुम्हाला हे 2 फॉर्म्युले वापरावे लागतील. ठीक आहे. पुढचा टॉपिक आहे ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो आता क्वाड्रॅटिक इक्वेशन्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला 2 रूट्स दिलेले असतील. पहिला रूट आहे अल्फा आणि दुसरा रूट आहे बीटा. काय सांगितलं मी, एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन्स फाइंड आउट करायचं असेल आणि क्वेश्चन मध्ये विचारलं असेल तर तुम्हाला 2 रूट्स दिलेले असतील. पहिला रूट आहे अल्फा आणि दुसरा रूट आहे बीटा. तर तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लिहू शकतात. ते काय येणार, x² मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा मल्टीप्लाइड बाय बीटा इक्वल टू 0. सो हा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला. दरवेळेस आपल्याला काय करायचे, क्वेश्चन मध्येच क्वाड्रॅटिक इक्वेशन देऊन द्यायचे. पण जर कधी तुम्हाला विचारलं की क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तुम्ही शोधा, आम्ही फक्त रूट्स देऊ, त्याच्यासाठी तुम्ही काय करणार, मग हा फॉर्म्युला यूज करणार. तो एक छोटंसं आपण एक्झाम्पल घेऊ, ज्याच्याने तुम्हाला खूप इझिली कळेल की क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपण कसं फाइंड आउट करतो. व्हॉट विल बी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स इफ अल्फा इक्वल टू 2 अँड बीटा इक्वल टू 3. तो क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आहे की तुम्हाला आम्ही 2 रूट्स देणार. पहिला रूट आहे अल्फा ज्याची व्हॅल्यू आहे 2 आणि दुसरा रूट आहे बीटा ज्याची व्हॅल्यू आहे 3. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन शोधायचं आहे. सो आपण काय करू, पहिले तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला लिहून घेऊ. फॉर्म्युला काय आहे, x² मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा मल्टीप्लाइड बाय बीटा इक्वल टू 0. अल्फा आणि बीटा हे 2 व्हॅल्यू तर आपल्याकडे आहे. आता याच्यात टाकणार x² मायनस अल्फाची व्हॅल्यू काय दिली आहे 2 प्लस बीटाची व्हॅल्यू दिली आहे 3. हा x तसंच आला प्लस अल्फाची व्हॅल्यू दिली आहे 2 आणि बीटाची व्हॅल्यू दिली आहे 3 इक्वल टू 0. तो हा x² तसाच आला मायनस 3 + 2 होतो 5
एक्स प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 2 होणार 6. सो आपलं फायनल जे इक्वेशन आहे ते आलं एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल टू 0. अँड दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. खूप सिंपल आहे राईट. फक्त एक फॉर्म्युला आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तो ह्या ज्या व्हिडिओमध्ये आपण 2 टॉपिक शिकलो. पहिला टॉपिक शिकलो रिलेशन ऑफ रूट्स आणि दुसरा टॉपिक शिकलो क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं. आता तुमच्यासाठी होमवर्क आहे. होमवर्क मध्ये मी 2 क्वेश्चन दिले. दोघही क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये प्रत्येकाने आन्सर करायचंय. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.